गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मंत्र्यांनी घोषणा केली म्हणजे कॉरिडॉर हा शब्द कशातनं आला कुणालाच माहीत नाही। एक सांगतो की आम्ही लोकांबरोबर आहोत, लोकांना त्रास होईल अशा पद्धतीचा कुठलाही निर्णय सरकार दरबारी होणार नाही याची आम्ही दक्षता घेतोय। आज आपण कॉरिडॉरचा जर विषय बघितला तर या ठिकाणी जे आपले वाराणसी असेल, वाराणसीचा जर विकास बघितला, वाराणसीच्या विकासाच्या धर्तीवरती आज या ठिकाणी कॉरिडॉर होतो पंढरपूरमध्ये आणि कॉरिडॉरच्या निमित्तानं मी बऱ्याच मिटिंगा याच्यावरती झाल्या की वादाचा विषय की त्या ठिकाणी हे सरकार, राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, इथले व्यापारी असतील, इथले नागरिक असतील किंवा इथले सगळे लोक असतील, या सगळ्यांना विचारात घेतल्याशिवाय कॉरिडॉर म्हणजे हा मंदिराचा सुशोभीकरणाचा एक 300-400 कोटीचा विषय आहे। पंढरपूर कॉरिडॉर हा काय नुसता मंदिराच्या सुशोभीकरणाचाच विषय नाही, तर पंढरपूर शहरातील मग 65 एकराचं सुशोभीकरण असेल तर या सगळ्याचं सुशोभीकरणाचा विषय असेल, इथल्या आपल्याला भौतिक आणि या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या सोयीसुविधा देण्याचा नागरिकांना हा कॉरिडॉर आहे। तर हा कॉरिडॉर या ठिकाणी होण्यासाठी आज अत्यंत आवश्यकता आहे। सोशल मीडियावर काही पोस्ट पडलेत कॉरिडॉर संदर्भात मी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन दिलं काय? हां, आम्ही हे बघा, या अगोदर जे काही विषय झालेले असतील त्यावेळेस आमची कुठली नियुक्त बॉडी नव्हती, पण आम्हाला असं वाटतं की त्या जिथं जे बाधित झालेले आहेत त्यांना एकदा स्वतंत्र त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी त्यांची एक मीटिंग व्हावी, त्यांचं म्हणणं काय आहे हे सर्व लोकांचं, जेवढे बाधित आहे त्या सर्व लोकांना एकत्रित करून त्यांचं जे म्हणणं आहे ते ऐकून घेण्यासाठी एक स्वतंत्र मीटिंग घ्यावी या संदर्भात मी भेटलेली आहे। पंढरपुरात सध्या कॉरिडॉर बाधितांची धाकधूक पुन्हा वाढली असून एकीकडे यंदाच्या राज्याच्या अर्थसंकल्पात कॉरिडॉरसाठी 4000 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार असल्याची चर्चा माध्यमातून होत आहे, तर दुसरीकडे मागील काही महिन्यांपासून भूसंपादनाच्या प्रक्रियेस लवकरच सुरुवात होणार अशी चर्चा होत आली आहे। पंढरपूरच्या मंदिर परिसरातील बहुतांश कॉरिडॉर बाधितांचा प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्पास विरोध आहे। मागील 3 वर्षांपासून हे कॉरिडॉरचे संभाव्य बाधित विविध संधी मार्गाने आपला विरोध प्रकट करीत आले आहेत। तर पंढरपूर मंगळवेढ्याचे भाजपचे आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडेही आपल्या भावना व्यक्त करताना ते दिसून आलेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वेळोवेळी पंढरपुरात आल्यानंतर कॉरिडॉर बाधितांना विश्वासात घेऊनच याबाबत पुढे जाणार असल्याचं सांगत आले आहेत, तर माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे हेही कॉरिडॉर बाधितांना दिलासा देणारे विधाने करताना दिसून आलेत। नुकत्याच पार पडलेल्या पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत देखील कॉरिडॉरचा मुद्दा प्रभावी ठरला होता। भगीरथ भालके, विद्यमान नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालके यांनी प्रचारात संभाव्य कॉरिडॉर बाधितांवर अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही दिली होती, तर 2 दिवसांपूर्वी प्रणिता भालके यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना याबाबत निवेदनही देत लक्ष वेधलं होतं। सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून याच अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि अर्थसंकल्पात पंढरपूरच्या प्रस्तावित कॉरिडॉरसाठी 4000 कोटी रुपयांची तरतूदही केली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे। त्यामुळं जशी संभाव्य कॉरिडॉर बाधितांची धाकधूक वाढली आहे, तसंच भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे यांची जबाबदारी देखील वाढली आहे। आता या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कॉरिडॉर बाबत निर्णायक फैसला
होणार असतानाच आमदार समाधान आवताडे हे आक्रमक भूमिका घेऊन पंढरपुरातील कॉरिडॉर बाधितांना दिलासा देण्याचं काम निश्चितपणे करणार का, याकडे आता प्रत्येक निवडणुकीत भाजपला साथ दिलेल्या, लोकसभेला विधानसभेला मताधिक्य दिलेल्या भाजपचे नगरसेवक निवडून दिलेल्या मंदिर परिसराचे लक्ष लागून राहिलंय. तर दुसरीकडे पंढरपूर शहरात कॉरिडॉर झाला पाहिजे, त्यामुळे पंढरपूरच्या अर्थकारणाला गती मिळेल, इथले व्यापार उदीम वाढतील, त्याचबरोबर विकास होईल अशी भावना असलेले पंढरपूर शहरातील अनेक कॉरिडॉर समर्थक पंढरपूर शहराचे अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न विधानसभेत मांडत आलेल्या माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी कॉरिडॉर झाला पाहिजे अशी भूमिका विधानसभेत मांडावी अशी भावना व्यक्त करीत असल्याचं समजतंय. त्यामुळे आता भाजपचे आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांना कॉरिडॉर होऊ नये यासाठी अधिक दक्ष राहावं लागणार आहे असंच म्हणावं लागेल.